स्वामी समर्थ. सर्व त्यांचा आजचा दिवस चांगला जाऊ शकतो स्वामीचरणी प्रार्थना करते. तर आज गणपतीचं विसर्जन आहे, त्यामुळे मी मोदक करायला घेतलेले आहेत. उकडीचे मोदक करणार आहे. तांदळाच्या पिठापासून तयार होणारे उकडीचे मोदक. कढई तापत ठेवलेली आहे, त्यामध्ये ओलं खोबरं व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. त्याचा खीस करून घेतलेला आहे. त्यांना खीस आवडतो. मी हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे, पाणी न वाटता. कारण की माझं वेळेचं पातळ असतं ना खोबरं खिसायचं, त्याची धार केलेली आहे आणि लगेच वाकलं जातं, त्यामुळे मला हे बेटर वाटतं. मी ह्या पद्धतीने केलेलं आहे. एक नारळ आहे, मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. व्यवस्थित खोबरं भाजून घ्यायचं. खोबरं हे 2-3 मिनटं भाजून घ्यायचं फास्ट फ्लेमवर. त्यानंतर गूळ टाकून कमी गॅसवर व्यवस्थित असं परत भाजून घ्यायचं. एका साईडला मी कमी गॅसवर ठेवलेलं आहे. पाहू शकता 10 मिनिटानंतर असं दिसत आहे. थोडंसं चिमूटभर मीठ टाकून परत भाजून घेतलेलं आहे, जेणेकरून गूळ हा मेल्ट व्हावा. गूळ पूर्ण मेल्ट झालेला आहे. एका साईडला मी कढी करत आहे. दही घेतलेलं आहे, त्यामध्ये बेसन पीठ टाकलेलं आहे आणि हे काम करता करता तेही काम करत आहे. सकाळची जेवणाची गडबड आहे, त्यामुळे गूळ बेसन पीठ मिक्स करून घेतलेलं आहे. सारण आता मी झालेलं आहे पूर्ण. एका साईडला थंड करायला ठेवणार आहे. कढी करायला घेणार आहे, पण माझ्याकडे कढी करण्यासाठी कढीपत्ता नव्हता. एका साईडला मेथीची भाजी केलेली आहे. मेथीची भाजी मी तुम्हाला दाखवली आहे. जिरं, मोहरी, लसूण आणि मीठ आणि मिरची टाकून व्यवस्थित फ्राय करायचं आणि मेथी टाकून 1 मिनटं वाफ द्यायची. कढीसाठी मी मोहरी टाकलेली आहे, हळद टाकलेली आहे आणि मिरच्या आणि लसूण, जिरं, मीठ मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. ते मी तेलामध्ये व्यवस्थित असं परतून घेणार आहे. मिक्सरला बारीक करताना मीठ टाकलं असेल तर फोडणीमध्ये मीठ टाकू नका, नंतर टाका. आणि दह्यामध्ये मी 1 ग्लास पाणी वतून फेटून घेतलेलं आहे. परत अजून 1 ग्लास पाणी वतून व्यवस्थित अशी उकळी आणून देणार आहे. आणि मिक्सरचं भांडं असं ते व्यवस्थित क्लीन करून घेतलेलं आहे. एका साईडला मेथीची भाजी व्यवस्थित परतून घेतलेली आहे, तीही झालेली आहे. कढीमध्ये मीठ टाकलेलं आहे. कोथिंबीर टाकून 5 मिनटावर उकळत ठेवायचे आहे. कमी गॅसवरच ठेवायचे आहे. कढीचा गॅस फास्ट ठेवायचा नाही आहे. मोदकाची तयारी चालू आहे. उकड घेऊन घेत आहे. 1 ग्लास पाणी, 1 वाटी पीठ आहे, तर 2 वाट्या उकडीचं पाणी उकड घेण्यासाठी पाणी घेऊ शकता आणि समप्रमाणात घेतलं तरी चालेल. मी हे पाणी घेऊन वरूनही थोडं पाणी वतलेलं, त्यामध्ये थोडंसं दूध घेतलेलं पाणी. उकड करताना उकळीमध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे, जेणेकरून मोदक खूप छान लागतात. आणि थोडंसं तेल टाकायचं आहे. मी तेल टाकलेलं नव्हतं, मी तेल टाकायला विसरले, पण तेल टाकल्यामुळे हे छान अशी शाईन येते. आता मी झाकण ठेवणार आहे 10 मिनटावर. परत एकदा चेक करून बघणार आहे, तर थोडीशी अजून शिजण्यासाठी ठेवणार आहे. कढई छोटी आहे आणि पीठ फुगल्यामुळे व्यवस्थित हलवता येत नाही आहे. तरी पण थोडंसं हलवून झाल्यानंतर परत मी 1 वाफ दिलेली आहे. चमच्यातून लगेच निघालं ना तर उकड शिजलेली असते. जास्तीत जास्त 5 मिनटं ठेवावी. थंड करण्यासाठी ठेवल्यानंतर मळून घेतलेलं आहे. आणि माझ्याकडे रोटी मेकरचं सामान असल्यामुळे, भांडं असल्यामुळे माझ्याकडून पटकन असे मोदकाच्या पात्या लाटून झालेल्या आहेत. साईडने खूप पातळ होतात. सुरुवातीला माझ्याकडून तुटतच होते, पण जमता जमता जमले. कारण की रोज आपण हे करत नाही, कधीतरी करतो. मी तर गणपतीच्या ह्याच्यामध्ये उकडीचे मोदक करतेच, कारण की स्पेशली मलाच आवडतात आणि गणपतीलाही थोडेसे स्पेशल असे देऊ शकता. पहिला मोदक थोडासा फाटला गेलेला आहे, पाहू शकता. ज्यांच्याकडे असेल त्यांनी आवर्जून आणा आणि ज्या कोणी नवीन बनवायला शिकत असतील तर त्यांनीही करा. काय होतं ना, हातावर पाती जेव्हा बनवतो ना तेव्हा थोडीशी जाडसर असते आणि आटा मेकर म्हणा नाही तर रोटी मेकर म्हणा, त्यामध्ये एकदम पातळ असे काठ होतात. जर तुम्हाला पातळ काठ नको असेल तर मोठे असे गोळे करून ठेवले तर छान होतात. पण छान असे मोदक झालेले, कारण की पीठ शिजल्यानंतर अजून थोडेसे जाड होतं. पाहू शकता एकदम सुंदर असे. मला एवढा व्यवस्थित आकार जमला नाही, पण मला हे मोदक आवडले, कारण की बाप्पासाठी केलेले आहेत, त्यामुळे एकदम सुरेख असे होते.
त्यामध्ये 25-26 असे मोदक झालेले आहेत आणि सारण जास्त झालं त्यामुळे मी गव्हाच्या पिठाचे 5 असे मोदक करून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता, तुम्हाला जर मोमोजचे प्लेट्स टाकता येत असेल ना तसेच टाकायच्या आणि त्यामध्ये सारण भरून छान असं गोळी करूनच सारण त्यात ठेवायचं आणि नंतर ते मोकळं करायचं. सुंदर असे होतात आणि आकारही खूप छान होतो. जास्त जाडसर असे नव्हते कारण की शिजल्यानंतर असं पीठ लागण्यापेक्षा हे सुरेख असे लागत होते आणि माझ्याकडे हे असल्यामुळे पटकन असं झालं. तरी नाही म्हटलं तरी माझा ह्याच्यामध्ये 1 तास गेलेलाच आहे. एकटीचं काम थोडंसं भारीच पडतं, त्यामुळे आज खूपच गडबड झाली. गणपती विसर्जनची असल्यामुळे मोदक आमच्याकडे गणपती विसर्जनच्या वेळेस मोदकाचा नैवेद्य दाखवल्यानंतरच गणपती विसर्जन केले जाते. तर पाहू शकते मी एकदम पात्या करून ठेवलेल्या आहेत आणि सारण त्यामध्ये भरत आहे मोदकाचं. पाहू शकता पोटली मी किती छान बनवलेली आहे. त्यामध्ये सारण भरायचं आहे. खूप असं सुरेख असं भरलं जातं. सुरुवातीला थोडंसं अवघड वाटलं, पण नंतर करायला गेली तर खूप सोपं असं झालं. छान असे मोदक छोटे छोटे झालेले आहेत. एक एक मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. सुरुवातीला करायची, पण नेहमी अशी करत नाही की वर्षातून 1-2दाच मोदकाचे प्रकार होतात. त्यानंतर मी करत नाही कारण की कणकीचे सोपे पडतात, पण हे केले तर हेही सोपे आहेत, पण थोडासा वेळ लागतो. हाच फरक आहे, पण चवीला पण हे खूप सुरेख लागतात. तर असो, मोदक करायची माझी चालूच आहे. पाहू शकता मी सावकाशच करत होती, गडबड अशी केलीच नाही आहे. मला हे मोदक करायला पूर्ण 1 तास गेलेला आहे. पाहू शकता पाकळी एकदम सुंदर आलेले आहे. आकारही खूप छान आलेला आहे. चला तर मोदक झालेले आहेत. एक चाळण झालेली आहे. आता दुसरी चाळण मी करायला घेणार आहे. एका साईडला वाफेवर ठेवलेले आहेत. ही बॅच झालेली आहे. दुसऱ्या बॅचमध्ये पण माझे मोदक करून झालेले आहेत. तर पाहू शकता सुरेख असे दिसत आहेत. उकड आल्यानंतरचे मोदक हे आणि उकडीच्या आधीचे ते मोदक होते. तर छान असे मोदक झालेले आहेत आणि कधी अशी खाईल असं झालेलं, पण नैवेद्य दाखवल्याशिवाय तर खाऊ शकत नाही. दुसऱ्या कढईमध्ये मी उकड ठेवलेली आहे करायला. आता झालेलं आहे. मोदक उकडण्यासाठी ठेवलेले आहे. पलीकडे गॅसवर भात ठेवलेला आहे आणि एका साईडला चपात्या करायला घेतलेल्या आहे. तर आज माझा जेवणाचा मेनू हाच होता. पटकन असा झालेला आहे. तर आता गणपती विसर्जनची तयारी चालू आहे. गणपती विसर्जन मी हे 6च्या दरम्यान केलेलं आहे. घरात आरती झालेली आहे नैवेद्य दाखवल्यानंतर आणि 5:30च्या दरम्यान गणपती विसर्जनला आम्ही चाललेलो आहे घराच्या बाहेरून. तर पाहू शकता गणपतीकडे बघून तर अक्षरशः मला रडू येत होतं. विसर्जनच्या वेळेस किती सुंदर असं देखणं रूप दिसत आहे गणपतीचं.
आता पाया पडायला या. आरती घेऊन एकदम असं मन प्रसन्न झालेलं आहे. पण गणपती बाप्पा घरातून जाणार त्याचंही दुःख होतं. गणपती चालले ते वाईटही वाटत होते आणि त्यांना एकसारखं पाहण्याचंही मन होत होतं की नजरेतून हटतच नव्हते. एवढं देखणं रूप होतं गणपती बाप्पाचं. आणि ते आता जाणार त्यांच्या घरी. असो तर आम्ही नमस्कार करून गणपती बाप्पाची आरती झाली आणि शेवट आम्ही त्यांना परत हळदी कुंकू वाहून त्यांचा आशीर्वाद घेत आहे की तुम्ही सदैव आमच्या पाठीशी राहा आणि चांगले कार्य आमच्या हातून घडू द्या. हीच मी गणपती चरणी प्रार्थना करते. बाप्पाचा निरोप मुलांनी घेतलेला आहे. तर आता विसर्जनाची तयारी. तर अशा प्रकारे विसर्जन झालेलं आहे. डोळ्यात तर खूप अश्रू होते आणि चला तर मी व्हिडिओ इथेच थांबवते.